पाणी भरून देणारा माणूस भेटला का? गेलो होतो ग शांता मी, पण ते त्याच्या घराला ना कुलूप होतं. मग मी आजूबाजूला लोकांना विचारलं, पण ते म्हणू लागले की त्याची काही तब्येत वगैरे व्यवस्थित राहत नाही म्हण. ते गावाकडे जाऊन राहिले. तर येतंय म्हण कधी मधी, पण नेहमी नेहमी इथं राहत नाही म्हण. कधीतरी येतंय ना, 1-2 दिवस राहून लगेच जाते. घर आहे ना त्याचं स्वतःचं इथं, त्याच्यामुळं फक्त येऊन बघून जाते म्हण कधीतरी 8-10 दिवसाला. तर आता तर नव्हतं ते. मग आलो वापस मी तिकडनं. मग आता माझ्या मनात एक विचार यायला, शांता काय करू तर आपण शिलाला दवाखान्यात घेऊन जाऊ ता संध्याकाळच्याला. कारण कसं असं एकदम ठेवता येत नाही तिला. तर काय डोक्यावर परिणाम झालाय, भिली बिली काय हाय काय नाही, तिचं सिटी स्कॅन वगैरे करावं लागेल बघावं. आणि पाणी भरून द्यायची गोष्ट राहिली तर ते मावशी आहे ना पलीकडची, तिचा नवरा बी देतय बघ. काही काही काय त्याचं त्या नाव आहे ना त्याचं, तर तिचा नवरा बी देत आहे. तर त्याच्या इथं जाऊन मग संध्याकाळच्याला तिकडं दवाखान्यातून आलं तर जाऊता आणि तिला पाणी वगैरे म्हणजे त्याला सांगूता पाणी वगैरे भरून द्या म्हणून. बाकीचं असं मग करता येतं एवढं नाही का. दवाखान्यात नेऊता आपण पहिल्यांदा शिराला. बरं जाऊ द्या, मग दवाखान्यातच नेऊता पहिले. काय आहे काय नाही ते पहिले चेक करून घेऊता. नंतर राहिना गेली तर मग देता येते, तिकडे नेता येते दुसरीकडं. हो तेच म्हणालो मी पण. भैया आई, ते बाबा म्हणाले ते कौशल्या काकूचे म्हणजे ते मिस्टर त्याचा नवरा पाणी भरून देते काय? हो देतात म्हणा बापा, मी काय तेवढं ऐकलंय फक्त, मला काय तेवढं पक्क माहीत नाही त्याचं. पण देतात म्हणा पाणी वगैरे भरून देतात. आता लेकरायला वगैरे जरा भितात ना लेकरं वगैरे, तर त्याला ते पाणी बिनी भरून वगैरे देतात. तेवढं कानावर हाय गोष्ट, पण असं एकदम म्हणजे त्याच्या इथं कोणी जाऊन असं भूत बहात काय हाय त्याच्या, तर तसं असं काही केलं नाही त्यानं कधी. फक्त देतात तेवढं माहीत आहे. बरं बरं असं आहे काय? मीना कुठं गेली? बाबा मीना बाहेर गेली, येतो म्हणजे थोड्या वेळामध्ये. बरं बरं. अव ती गंगा आहे ना, गंगूबाई म्हणतात तिला ते. हा मग काय झालं गंगूबाईचं? अव ते दोघी जणी मिळून मीना आणि गंगू त्या मीनाक्षी ताईच्या इथं गेले. आता त्या मीनाक्षी ताईची पोरगी आहे ना, ती मोठी ग्रॅज्युएशन झालेली पोरगी, 15वी झालेली म्हण, मायले रुबाबामध्ये राहते. आणि तिची ती पोरगी पळून गेली म्हणून त्या दोघी जणी भेटायला गेल्या. आता मीना मला म्हणू लागली, आत्याबाई चला ना म्हणली आपण भेटून येऊता. तर मी म्हणलं माय आपण कालच आलो माय म्हणलं, आणि मला काही ताकद नाही काय नाही, मी हात पाय दुखायले तर नंतर जाऊन येईल म्हणलं भेटून, तू जाऊन ये म्हणलं तोपर्यंत गंगूताईसोबत. म्हणून मी त्याला त्या दोघीला पाठवलं आणि मी काय गेले नाही काय नाही, तिकडेच गेली बघा. काय पळून गेली? कोणासोबत पळून गेली? अव ते गिरणीवाल्याचं पोरग नाही का, बंट्या चिंट्या काय नाव आहे त्याचं, त्याच्यासोबत गेली म्हणा पळून. लाज वाटली नाही त्या पोरीला. एवढी मोठी पोरगी, दिसायला सुंदर होती, मात्र आकलीचा पत्ता नव्हता गधडीला. आयता बंट्याकडं काय दिसलं तिला बंट्यामधून काय नाही कोणास ठाऊक. प्रेम म्हणतात ना आंधळं राहतंय, तशी गोष्ट झाली व माय, तुम्हाला काय सांगू. सगळ्या गावानं गोष्ट पसरली ती. अव ते पोरग तिला येता जाता बघत गेलं म्हण, आणि इशारे बिशारे करत गेलं तिला. या अकलीच्या कांद्याला कळू नये का? आता ही दिसायला होती 100 पोरं मागं होते, त्यानं असं काय केलं काय माहीत. त्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्यासोबत पळून गेली. आता ही गोष्ट सांगण्यासाठी एवढी लाजिरवाणी आहे ना, काय सांगाव. ती पोरगी हाय वयानं मोठी आणि ही हैदरा लहान, तिच्यापेक्षा 2-3 वर्षानं, तरी तिला अक्कल नसल्यासारखी. याच्यात काय बघितलं काय माहीत. अव हे याच्या अंगावर कपडे बराबर नसतात व नुसतं स्टायलिश मारल्यावर होत नसते, रुपया खिशात नसते त्याच्या. मात्र अकलीच्या कांद्यानं कसं पळून नेलं, काय झालं, कसं काय केलं त्याचं त्यालाच माहीत बापा. ते त्याच्या अंगावर जेव्हा बघितले तेव्हा ते 2 ड्रेस राहतात, ती फाटकी तुटकी पॅन्ट जीन्स घातलेली आणि ते याचे टी शर्ट असतात ना माहिती, वर मागून ते कॉलर असं एकदम हे घालून टपोरीसारखे, ते गळ्यात मोठ्या मोठ्या चैनी कलर केलेले केसन असे तसे इकून तिकून कट मारलेला, आणि तसे ते दिसणारं पोरग त्याच्यासोबत पळून गेली. माईला काय अकलीचा कांदा म्हणावं लागतंय की काय म्हणावं लागतंय. एड्या दिमाकाची ही पोरगी एवढी मोठी. आम्हाला कोणालाच वाटलं नाही. मी तिला बघत गेले तर मला वाटत गेलं माय शेवंता जर एवढी शिकली बिकली असती तर चांगल्या ठिकाणी तिची नोकरी बिकरी केली असती, चांगल्या ठिकाणी लग्न लावून दिलं असतं, मला असं नेहमी वाटायचं. पण आता वाटते माय शिलाचं ते शेवंताचं लग्न लवकर लावून लय चांगलं काम केलं काय की बापा. त्या बाईला तोंड दाखवायला जागा राहिली नाही व.
बापा बापा, काय कारस्थानं झाली. आपण 4-5 दिवस काय बाहेर गेलो होतो गावात, एवढे घोटाळे झाले. शांता, काही कळना झालंय बापा आजकालच्या पिढीला. काय बोलावं काय नाही बापा, सांगता सोय नाही रे देवा. असे दिवस त्या मायबापानं कशी बघावं आणि कशी काढावं बापा. भैया आई, काय झालं ग शेवंता? भैया आई, तू बी मला काय लय चांगलं बघून दिलं नाहीस. तुला माहित आहे चांगल्या प्रकारे काय आहे म्या घरी. तुला वाटते चांगलं हाय, लय चांगल्या घरी बघून दिलं म्हणून. काय आहे म्या घरी असं सांग बरं मला. गावाकडे शेती आहे तेवढंच आहे, इकडं काय 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 आहे. मी तर सिटीला राहते. काय आहे म्या घरामध्ये तू बघितलंस ना. आणि नुसती कार आणि फ्रीज आणि वॉशिंग मशीन आणि भांडे कुंडे ना असल्यावर घरात ते घर नसते आई. तुला माहित आहे माझ्या अंगावर काय सोनं नाणं माझ्या नवऱ्यानं रस तरी केलंय का सांग बरं मला. जे आहे ते फक्त तुम्ही केलेलं आहे आणि मी याच्यानं केलं होतं. मी जे पैसा जमा करून ठेवायत गेले त्याच्यानं केलेलं आहे. दुसरं काय आहे मला सांग बरं. त्यानं कोणतं काय टाकलं माझ्या अंगावर सांग बरं तू मला आई. शेवंता, जाऊ दे ना माय. आता कोणता विषय चाललाय आपला, तू आपलं लावलंस घरानं. सोड ना, तुला काहाची कमी आहे. तुला एवढं टेन्शन घ्यायची काय गरज आहे. गेलाय की तू बाहेर देशात नवरा, तिकून काय कमाई आली ते तुझीच आहे, दुसरे कोणाची आहे सांग बरं बाई. एवढं टेन्शन घेऊ नको, शांत होय. आता दुसरा विषय चाललाय. मला शिलाला घेऊन जावं लागते संध्याकाळच्याला दवाखान्यामध्ये. तू एवढं ताण घेऊ नको, ठीक आहे. माझी तर काही किंमतच राहिली नाही घरामध्ये. आता सुनायचं चाललंय, मोठीचं काय लहानीचं काय. त्याला काही बोलून फायदा नाही. मी माझ्यासोबत असं करायली. तिला आता काही बोलत नाही. भाऊ मोठा भाऊ आणि बाबा इथं बसलेली आहे. तर नंतर मी मायला दाखवते. तिची लय चाललायली आता, लय बोलायली. माझ्याकडून तर असं शब्द देईना आली. काही बोलायला गेलं की भावाच्या देखत बापाच्या देखत शांत करायली मला. नंतर दाखवते मी मायची आता. मी ना ताई बसा तुम्ही, मी तुम्हाला शरबत लिंबू शरबत बनवून आणते. बसा तोपर्यंत. हो आणा, दोघीला घेऊन या, बसून पिऊता. हो हो. माय गंगू ताईच्या इथं कोणत्याच जमान्यात ती टी व्ही आहे तर काय मॉडर्न टीव्या निघाल्यात आता. गंगू ताईच्या इथं ही पुराणी टी व्ही. ए देवा, गंगू ताईला म्हणू तरी काय की ती आता लांबवाली टी व्ही असते भिंतीवरची, ती तरी घ्या म्हणू काय की ताईला. घ्यावं माय ताई. बनवलं पी का इतक्या लवकर? हो ना व माय, काय वेळ लागणार आहे. बर्फ वगैरे काय नव्हता माय मी इथं. मी साखर टाकली, लिंबू टाकलं आणि माठातलं मडक्यातलं पाणी घेतलं बघा. थंडगार पाणी आहे असं. बरं बरं. असं बी मला ते फ्रीजचं पाणी पिवा वाटत नाही. घरात हाय फ्रीज, मात्र मी त्याचं काय ही पाणी पिणी कधी जिंदगीत पित नाही. हो माय, मला मी घरामध्ये मडकं आणलंय एका साईडला ठेवलेलं आहे बघा. तर मी त्याच्याचं पाणी पिते. शिलाला पाणी फ्रीजचं आवडत नाही, मला आवडत नाही. घरात बाकी सगळेजण पितात, पण आमच्या दोघीला फ्रीजचं पाणी आवडत नाही. मला असंच मडक्याचं पाणी माठाचं पाणी जे राहते ना त्याची चव लागते. त्या फ्रीजच्या पाण्याची कशीच चव लागत नाही, म्हणून मी ते काय पाणी पित नाही गड्या. मी आमचं माठातलं पाणी मस्त गावाकडचं चांगलं वाटते असं मी गावाकडून आणलं होतं ते मडकं. तर त्याचं पाणी लई छान लागते, चविष्ट लागते. म्हणून मी पण ते बर्फ बिर्फ मला काय आवडत नाही. तर एवढा उन्हाळा निघून जाते ते बर्फाचं पाणी जिंदगीत कधी पित नाही बापा. त्या मडक्याचंच पाणी पिते मी. बर्फ मात्र मी ते चेहऱ्याला बिऱ्याला लावायला जरासा काढून घेते. उन्हाळ्याचं गरमी होते तर तोंडाला लावते बर्फ, हातावर पायावर फिरवते. पण ते फ्रीजचं पाणी नाही पिऊ शकत मी, आणि ते बर्फ नाही. आपलं मडक्याचंच पाणी मला चांगलं वाटतंय. हो, मला बी ते काय चांगलं वाटत नाही. आहे की माझ्या आईच्या इथं फ्रीज आहे, मात्र मी कवा मला ते तेव्हा लहानपणी मजा येत गेली. ते बर्फ वगैरे अंगाला काढायचा, गळ्यावर फिरवायचा, तेव्हा चांगलं वाटत गेलं मला. थंड थंड गार असं केसामध्ये मी बर्फ टाकत गेले, मला लय बरं वाटत गेलं उन्हाळ्याचं. आता ना ते फ्रीजचं पाणी कवा बुवा कोणा पाहुण्या रावण्याच्या इथं गेले ना तर दिलं ना तर मी नको म्हणते बापा. मडक्यातलं पाणी असेल तर दे, नाही तर मग भांड्यातलं दे म्हणते. मला फ्रीजचं पाणी पिलं की डोकं दुखते माझं. हो ना. आणि तुमच्या दोघी पोरी दिसना झाल्या, आता कुठं गेल्या? आता आहे माहिती, लहानी बाजूच्या काकूच्या इथं असेल, त्याच्या इथं त्याच्या हाताना 2 लेकरं, ते छोटे एक पोरगन पोरगी, त्याच्या संग खेळायला जाते. आणि मोठी क्लासला गेली वाटतं, तिचे ट्युशनचे क्लास सुरू होतं ना, तर ते तिकडे जाते. इंग्लिश आणि मॅथचा लावलेला आहे 2 क्लास तिला. ते अवघड जातात जरा, तर ते जाते तिकडे क्लास करून घेते. आणि लहानी आहे इथं आजूबाजूला, येते घरी, खेळते आणि येते घरी. बरं बरं, लक्ष देत जावं माझ्या लहानीवर. इकडे तिकडे बाहेर जास्त जाऊ नका. उन्हाळ्याचे दिवस होतं, लेकरं हात घालतात का ह्याच्यातही बी भोकाडात खाली जमिनीमध्ये घालू देत जाऊ नका. जरा चांगलं लक्ष द्या, तिला काही कळत नाही काही नाही. मी ते असं काही घालत नाही, इकडे तिकडे जात नाही. त्या बाजूच्या काकूच्या इथंच राहते, तेवढं लक्ष देते मी तिच्यावर नेहमी. आणि घरीच येते, इकडे कुठं जात नाही. आपले 2च घर, इकडे बाजूचं माझं.
दोघ इकडे तिकडे खेळते, दुसरीकडे कुठे जात नाही, काही नाही जास्त दूर. बरं बरं, छान झालं शरबत. शरबत पिऊन मला लई सुकून वाटला बघा. आता निघते मी पण, थंडगार पोटात झाले, चांगलं वाटलं बघा. माझ्या गंगूताई आणलं, बरं झालं, चांगलं शरबत केलं. आता घरी जाऊन कामं होतं, पण आता काय करते, जाऊन घंटाभर पडते आणि नंतर करते उठून कामं बाकीचे राहिले. आता भर ऊन असे बी गेले आणि तसे गेले, घंटाभर जाऊन जो लोळते चांगलं आता कूलर लावून, आणि नंतर उठून कामं करते. चला मग येते मी, भेटू पण पुन्हा आपण परत, नाही का? येत जा आमच्या इकडच्या साईडला बी घरी कधीतरी. येते की माय, न यायला काय झालं मीनाताई, येते येते. जा मग आरामानं करा, आराम वगैरे कामं करा नंतरचे, मी बी पडते आता. हो हो. डॉक्टर. बोला मॅडम, काय त्रास आहे आपल्याला? अहो डॉक्टर साहेब, मला त्रास नाही, पेशंट तुमच्या माग हाय, तिला बघा काय झाले काय माहित. बाई काय झाले, काय दुखायलंय तुझं? माझं काय दुकाना झाले बघा डॉक्टर साहेब, काही कळना झालंय, असंच बोंबलत राहायली, काही विचारलं तर असंच बोलायली उलट सुलट, हसते, हसत राहते, सारखं राग करते आणि परत हसत राहते, काही कळना झाले आम्हाला. नुसती भीती वाटायली, आमच्या घरामध्ये लेकरं बाळ होतं. जरा तपासा तिच्या डोक्याचं सिटी स्कॅन वगैरे काय असते ते करा आणि सांगा काय रिपोर्ट होतं काय नाही ते. हो हो हो, चेक करतो मी, तुम्ही जा बाहेर, मी बघतो. नाही डॉक्टर साहेब, तुम्ही चेक करा, ही ऐकणार नाही, माराय बिरायची होय तुम्हाला, मी इथंच थांबतो. काय मारायची होय? ही मारते का? अहो डॉक्टर साहेब, तिच्या डोक्यावर काहीतरी फॉल्ट झालाय, फॉल्टी माणसावर विश्वास ठेवता येते का, सांगा बरं तुम्ही. बाई तुमचं नाव काय आहे बरं, सांगा मला जरा. माझं नाव शिवगामिनी. बापू. फसले फसले तुम्ही, फसले. शिवगामिनी म्हणतात मला. ओ बाबा, हिला घेऊन जा, हिचा इलाज होत नाही या दवाखान्यामध्ये. ओ मावशी, हिला घेऊन जा गड्या तुम्ही, मी हिचा इलाज नाही करू शकत. आई आई, चल शिलाला घेऊन घेऊन जाऊ इथून. आई. काय झालं? चल 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 चल.